हॅलो एव्हरीवन. आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक अशा प्रकारचा घेतलेला आहे. आपण माग इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये जे बोललो होतो मी, की डेली न्यूजपेपर वाचत असताना त्याच्यात आपल्या कामाची न्यूज काय आहे आणि त्या न्यूजमध्ये आपल्या कामाचं काय आहे, या दोन गोष्टी बघता आल्या पाहिजेत. स्टडी आपल्याला करत असताना तशा प्रकारची विजन डेव्हलप झाली पाहिजे. त्या हिशोबाने आपण हे आजचा टॉपिक डिस्कशनला घेतलेला आहे. ठीक आहे. द हिंदूमध्ये एक न्यूज होती आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टच्या समोरच्या एका केसच्या सुनावणीविषयीची ती न्यूज होती. त्याच्यात फक्त एकच लाईन याच्याविषयी येऊन गेलेली होती. तर हा आपण टॉपिक प्रिपेअर केलेला आहे. अभ्यास करत असताना याच पद्धतीनं, ज्याला मी म्हटलेलं होतं पसारा धरून अभ्यास करणे, म्हणजे कुठंतरी एका आपल्या कामाच्या गोष्टीचा फक्त उल्लेख जरी येऊन गेला तरी त्याच्याविषयी आणखीन जास्त जाणून घेणं आणि तो टॉपिक पूर्णत्वाला नेणं, या प्रकारचा अभ्यास आपण केला पाहिजे. ह्याला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडंसं एक बॅकग्राऊंड विषयी बोलणं गरजेचं आहे. आर्टिकल 370 जम्मू आणि काश्मीरला एक विशेष दर्जा देणारं जे होतं ते रद्द झालं, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर तिथं निवडणुका वगैरे पण झाल्या. आणि परंतु आपण ज्यावेळेस बोलत असतो की रिमेनिंग 370 रद्द व्हायच्या अगोदर रिमेनिंग इंडियामध्ये लागू असणारा कायदा कुठला होता, तर IPC, इंडियन पिनल कोड. ठीक, क्रिमिनल लॉ ज्याला म्हणूयात आपण तो. परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये कुठला क्रिमिनल लॉ होता याच्याविषयी आपण विशेष करून जास्त लक्ष दिलेलं नसतं. तर ते आहे रणबीर पिनल कोड. आता काहींच्या डोक्यात असं येईल की 370 रद्द होऊन बराच काळ झाला आणि मग त्याचा टॉपिक आता डिस्कशनला कशाला. UPSCचे तुम्ही प्रिलिम्सचे वगैरे क्वेश्चन पेपर्स थोडेसे चाळले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये ज्या वर्षीची एक्झाम तुम्ही देत असता त्याच्या 2, 2.5, 3 वर्षापर्यंतचा घडामोडींचा आढावा घेणारे प्रश्न असतात किंवा त्यांच्यावर वॉच ठेवून काढलेले ते प्रश्न असतात. आणि त्यामुळं कधी कधी असं होतं की एखादी न्यूज जस्ट फ्लॅश पडल्यासारखी येऊन गेली आणि त्याच्यावर क्वेश्चन आला, तर त्यासाठी म्हणून हा टॉपिक आपण घेतलेला आहे. थेट टॉपिक सुरुवात करण्याच्या अगोदर याचं थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूयात आपण. हा कायदा जो आहे तो जम्मू आणि काश्मीर विषयीचा आहे, परंतु जम्मू आणि काश्मीर हा हिस्टॉरिकली शीख साम्राज्याचा भाग होता. महाराजा रणजित सिंग ज्यांचा काळ आहे 1780 to 1839, रणजित सिंगांचा काळ. (1780 ते 1839). आणि महाराजा रणजित सिंग एक पॉवरफुल राजा असल्यामुळं पूर्ण भारताला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांची जी नजर लागलेली आहे ती पंजाबवर लागलेली आहे, लक्षात घ्या. परंतु महाराजा रणजित सिंगांच्या ताकदीमुळं त्यांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी थेट असं काही आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा रणजित सिंगांनी त्यांच्याशी कन्फ्रंट होण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसत नाही. 1839 मध्ये ज्यावेळेस महाराजा रणजित सिंगांचं निधन झालं त्यावेळेस एक 4-5 वर्षामध्ये 1845-46, हिस्ट्रीचे जे स्टुडंट असतील त्यांना मी काय बोलतोय ते लक्षात येईल, ज्यांना नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी बॅकग्राऊंड खास करून मेन्शन करतोय. 1845-46 मध्ये फर्स्ट अँग्लो शीख वार आहे पहा. पहिलं ब्रिटिशांचं आणि शिखांचं युद्ध जे आहे ते 1845-46 महाराजा रणजित सिंगांनंतर झालेलं युद्ध आहे. याच्यामध्ये शिखांचा पराभव झाला आणि एक ट्रीटी ऑफ अमृतसर युद्ध झाल्यानंतरची एक तह म्हणूयात आपण, तो जन्माला आला, ट्रीटी ऑफ अमृतसर. आणि या ट्रीटीनुसार जम्मू आणि काश्मीर हे शिखांच्या राज्यातून तोडलं गेलं आणि एक स्वतंत्रपणे ते ज्यांना देण्यात आलं ते आहेत डोगरा.
आता हे डोगरा कोण आहेत? तर डोगरा अगोदर शिखांच्याच सैन्यामध्ये पदाधिकारी किंवा सेनापती वगैरे अशा प्रकारची सेवा बजावलेले लढाऊ व्यक्ती आहेत किंवा घराणा आहे असं आपण म्हणूयात. हिमाचल प्रदेश वगैरेच्या रिजन मध्ये आपल्याला डोगरात बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर ह्या डोगरा घराण्याचा जन्म झाला. ब्रिटिशांकडून पहिल्यांदा ह्या अमृतसरच्या ट्रीटीनुसार ज्याला जम्मू काश्मीरचं स्वतंत्र शासक बनवण्यात आलं ते आहे गुलाब सिंग. म्हणजे डोगरा डायनेस्टीचे पहिला राजा म्हटलं प्रिन्सली स्टेट. जम्मू आणि काश्मीर प्रिन्सली स्टेट काय असते? तर अंडर द सुझरेनिटी ऑफ ब्रिटिश. सुझरेनिटी शब्द आहे पहा, म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली काम करणारे एक छोटस राज्य प्रिन्सली स्टेट. स्वातंत्र्य मिळताना आपल्याकडं 450-500 प्रिन्सली स्टेट असतात आणि त्यात होते. आणि त्यांचं ऍक्सेशन कसं सरदार पटेल यांनी भारतात केलं हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यातली ही एक प्रिन्सली स्टेट आहे जम्मू आणि काश्मीर. याचे पहिले राजे जे आहेत गुलाब सिंग, आणि गुलाब सिंगांनंतर रणबीर सिंग. त्यांचा मुलगा आहे रणबीर सिंग. आणि ह्या रणबीर सिंगांच्या नावानंच हा रणबीर पिनल कोड जो आहे हा क्रिमिनल ऍक्ट जन्माला आला आणि तो जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवला. यांचं थोडस दुसरं एक बॅकग्राऊंड आहे. रणबीर सिंगांचा जम्मू आणि काश्मीरवर राज्य करण्याचा जो काळ आहे तो हाच आहे साधारणतः 1845-46 ते 1885. आता थोडीशी वेगळी गोष्ट बघा. रणबीर सिंगांचा मृत्यू 1885 आहे, परंतु हा जो कायदा आहे तो जम्मू आणि काश्मीरमध्ये 1932 मध्ये त्यांच्या नावानं लागू करण्यात आला. याचं रिझन काय? जम्मू आणि काश्मीरवर राज्य करत असताना रणबीर सिंगांनी तिथल्या अनेक गोष्टींना मॉडर्नाइज करायला सुरुवात केली. वेगवेगळे खाती इस्टॅब्लिश करणं हे जे मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशनचं लक्षण आहे. अर्थात अकबराच्या काळात वगैरे पण वेगवेगळे खाती दिसतातच आपल्याला, परंतु त्याचे कायदे मॉडर्न करणं, ब्रिटिशांच्या राज्यात असणाऱ्या कायद्यांसारखे कायदे करणं आणि ते तिथं लागू करणं, तशा प्रकारची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम जी आहे ते रणबीर सिंगांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये चालू आणि त्यांच्या नावावर ठेवलेला हा कायदा. ठीक आहे. रणबीर सिंग आणि त्याच्या अगोदर 1885 हा काळ बघा, 1845-46. याच्यानंतर गुलाब सिंग आले आणि 1857चा उठाव. 1857च्या उठावामध्ये दिल्लीतलं जे बंड आहे ते मोडून काढण्यासाठी गुलाब सिंगानंतर रणबीर सिंग वगैरे जे आहेत त्यांच्या थ्रू ब्रिटिशांना मदत म्हणून जम्मू काश्मीरचं सैन्य पाठवलं गेलेलं आहे बंड मोडून काढण्यासाठी. आणि ब्रिटिशांनी मग कायमच यांना थोडस झुकतं माप पुढे दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. रणबीर सिंगानंतर त्यांचा मुलगा आहे हरी सिंग. हरी सिंग तेच आहेत लक्षात घ्या ज्यांच्याकडून भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी अग्रीमेंट करून भारतात जम्मू आणि काश्मीरचं ऍक्सेशन भारतामध्ये करून घेतलेला आहे. त्यावेळेस भारत स्वतंत्र होताना भारताबरोबर करार करणारे राजे हेच आहेत हरी सिंग. आणि हरी सिंगांचे पुत्र आहेत करण सिंग. करण सिंगांचं नाव 2000च्या आसपास ज्यावेळेस डॉक्टर अब्दुल कलाम सर वगैरे राष्ट्रपती निवडणुकांमध्ये वगैरे जे उमेदवारांचे नाव चर्चेत असायचे त्याच्यातलं एक नाव करण सिंग असायचं लक्षात. तर ही झाली हिस्ट्री पासून आजपर्यंत तिथल्या राजांची थोडीशी आपल्याला टॉपिक कळावा म्हणून लागलेली लिंक. ठीक आहे. आपल्या आत्ताच्या टॉपिकचा इंटरेस्टचा पर्सनॅलिटी कोण आहे? रणबीर सिंग. ते कळावं म्हणून आपण एवढं थोडंसं बॅकग्राऊंड घेतलं. रणबीर पिनल कोड आरपीसी क्रिमिनल कोड होता. ठीक आहे. 2 प्रकारचे कायदे असतात लक्षात घ्या. सबस्टॅन्टिव्ह जसं की इंडियात काय आहे आयपीसी, आणि दुसरा असतो प्रोसिजरल लॉ सीआरपीसी.
IPC 1860 मध्ये बनवण्यात आलाय. त्याची पर्सनॅलिटी पण आपल्याला पुढे येणारच आहे. ठीक आहे. 1860 इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड. इंडियन पिनल कोड काय सांगतो, सबस्टेन्शिव्ह लॉ काय सांगतो, कुठल्या गुन्ह्याला क्रिमिनल गुन्हा समजला जाईल त्याची थोडक्यात लिस्ट बनवायचं काम जे आहे. अशा प्रकारच्या दरोडा घातला, खून केला, अशा खुनांना क्रिमिनल समजलं जाईल असं सांगणारा लॉ कोण आहे? सबस्टेन्शिव्ह लॉ म्हणजेच IPC इंडियन पिनल कोड. आणि अशा गुन्ह्याची इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारे करावी, त्याच्यावर खटला कसा चालवावा, कोर्टामध्ये काय प्रकारची प्रोसिजर फॉलो केली जावी, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये असतात. त्याचं नावच आहे प्रोसिजरल. कशाची प्रोसिजर? गुन्ह्याची तपासणी करण्याची प्रोसिजर, त्याला शिक्षा करण्याची प्रोसिजर, शिक्षेची अंमलबजावणी करण्याची प्रोसिजर, हे सगळं ज्याच्यात असतं त्याला क्रिमिनल पिनल कोड म्हणतात, सॉरी क्रिमिनल प्रोसिजरल लॉ म्हणतात. आणि सबस्टेन्टिव्ह लॉ सांगतो की कुठला गुन्हा क्रिमिनल समजण्यात येईल आणि कुठल्या प्रकारच्या गुन्ह्याला काय शिक्षा असेल हे सांगतो तो फक्त IPC ला असतो. आता IPC जो आहे त्याचं नामांतरण परत आपण बघितलेलंच आहे 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे आणि त्याच्यात काही चेंजेस झालेले आहेत, ते सेपरेटली बघून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आपण आपल्या मुद्द्यावर येऊयात. हे थोडस आता आलोय आपण इथं तर मागचं थोडं पुसून टाकू. सॉरी. RPC क्रिमिनल कोड फॉर द कोणासाठी होता हा? फॉर्मर स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. आणि कधी आला होता तो? 1932. बघा, म्हणजे अशा प्रकारच्या कायद्याची व्यवस्थित अरेंजमेंट करायचं काम रणबीर सिंगांनी चालू केलं होतं, परंतु ते अप्लाय झाले 1932 मध्ये. हा जो कायदा आहे तो जम्मू आणि काश्मीर मधनं रिपील्ड मागं घेतला गेला. कधी? ऑगस्ट 5, 2019. अँड द इंडियन पिनल कोड IPC तिथं लावण्यात आलं. म्हणजेच थोडक्यात काय, 370 जे कलम आहे ते जम्मू आणि काश्मीर मधलं रिपील करण्यात आलं, काढण्यात आलं, रद्दबातल ठरवण्यात आलं. त्याच्यासाठी इथं शब्द काय येतो बघा, आपण म्हटलं होतं व्होकॅब्युलरी पण करू. ॲब्रोगेशन. ॲब्रोगेशनचा अर्थ असतो रद्द करणे, कॅन्सल करणे. आर्टिकल 370 जे आहे ते कॅन्सल झालं आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली भारतापेक्षा वेगळा असणारा क्रिमिनल जो होता रणबीर पिनल कोड तो सुद्धा कॅन्सल करण्यात आला आणि तिथं बाकीच्या भारतीय प्रदेशाला लागू असलेला इंडियन पिनल कोड आता तिथं लागू आहे. RPC वॉज नेम्ड आफ्टर महाराजा रणबीर सिंग, हे आपण डिस्कस केलं. अँड वॉज लार्जली बेस्ड ऑन, याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या म्हटलं होतं पाप, त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कायद्याचं आधुनिकीकरण करताना ब्रिटिश क्षेत्रातल्या कायद्यांसारखेच कायदे राबवायचा प्रयत्न केला. तर रणबीर पिनल कोड होता, त्याच्यातल्या बऱ्याचशा तरतुदी ज्या होत्या त्या इंडियन पिनल कोड सारख्याच होत्या. इंडियन पिनल कोड कधी आला आपण बोललोय मगाशी. इंडियन पिनल कोड 1860 मध्ये बनवण्यात आला आणि त्याच्या मागचा त्या कायद्यांचा आर्किटेक्ट असणारी पर्सनॅलिटी जी हिस्ट्रीमध्ये सतत इकडं तिकडं आपल्याकडे असते, थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले. 1834 ते 1838 हा काळ आहे भारतामधला. आपल्याला या पर्सनॅलिटीशी अतिशय महत्वाची गोष्ट जी हिस्ट्री ऑप्शनल असणाऱ्यांसाठी तर असतेच असते, परंतु GS साठी सगळ्यांसाठीच गरजेची असते, ती आहे मॅकॉले मिनिट्स. मॅकॉले मिनिट. आणि या काळचा गव्हर्नर जनरल आहेत विल्यम बेंटिंक. विल्यम बेंटिंकना भारतातल्या शैक्षणिक सुधारणा आणि शैक्षणिक धोरण ठरवत असताना एज्युकेशनमध्ये, न्यायालयामध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळीकडं बाकीच्या इथल्या ज्या देशी भाषा आहेत ज्याला व्हर्नाक्युलर लँग्वेजेस म्हणतो आपण, याचा बऱ्यापैकी डिस्कशन NCERT हिस्ट्रीमध्ये पण आहे पहा, त्या सगळ्यांना साईडलाईन करून पर्शियन भाषा वगैरे सगळ्याच भाषांना बाजूला ठेवून इंग्रजी भाषा भारतीय न्यायव्यवस्थेत, प्रशासनामध्ये
आणि शिक्षणामध्ये लागू करावी अशा प्रकारचं रेकमेंडेशन देणारं जे मेकॉले मिनिट आहे ते ह्या थॉमस बेबिंग्टन मेकॉलेनेच दिलेलं आहे. आणि त्यांचं दुसरं कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन पिनल कोड. हे जे क्रिमिनल लॉ आहे ते सगळ्याच्या सगळा डिझाईन करायचं काम मेकॉलेने केलेलं आहे. ठीक आहे. तर या अर्थानं आपल्या मेन टॉपिक म्हणून म्हटलं होतं पसारा धरून अभ्यास करणं काय आहे, तर मेन टॉपिकशी डिस्कशन मध्ये दुसरं काय आलं की लगेच त्याचं पण वाचून घेतलं पाहिजे. असं करत करत आपले अनेक, ज्याला मल्टी डायमेन्शनल स्टडी म्हणूयात आपण, एकच टॉपिक पुढे घेऊन न जाता त्याच्यात डिस्कशन मध्ये आलेले बाकीचे टॉपिक पण तेवढ्याच डेप्थनं तयार करून ठेवले तर आपल्या नॉलेजचा बेस जो आहे, फाउंडेशन जो आहे ते जास्त चांगलं तयार होऊ शकेल. चला, आता ह्या कायद्याचे की फॅक्ट काय होते. एक तर तो 1932 मध्ये लागू करण्यात आला, बघितला आपण महाराजांच्या नावानं. आणि इथं डोगरा डायनेस्टी महत्वाची आहे. डोगरा डायनेस्टीचं हिस्टोरिक बॅकग्राऊंड सांगितलं आपण. प्रीडेसेसर म्हणजे आत्ताच्या कायद्याच्या अगोदर असणारा हा कायदा आहे. इट सर्व्ड ॲज द प्रायमरी क्रिमिनल कोड फॉर द अर्स्टवाईल स्टेट ऑफ. अर्स्टवाईल म्हणजे त्या काळचा. बघा एक एक शब्द, त्या काळचा किंवा आधीचा. याचा शब्द काय आहे, आधीचा, अगोदरचा, त्या काळचा. त्या काळचं स्टेट म्हणजेच याचा अर्थ हे स्टेट आत्ता नाही असं त्याचा अर्थ झाला. आणि प्रीडेसेसर म्हणजे पूर्ववर्ती, म्हणजे कुणाच्या तरी आधीचा असाच याचा पण अर्थ आहे. पूर्ववर्ती हा कायदा अगोदरचा कायदा आहे आणि अगोदरच्या अस्तित्वात असलेल्या जम्मू आणि काश्मीर या राज्यासाठी लागू असणारा हा कायदा आहे. ठीक आहे. रिपील्ड म्हणजे मागे घेतला गेला. कधी मागे घेतला, वर पण ही डेट येऊन गेली पहा, ऑगस्ट 5, 2019. ऍज अ पार्ट ऑफ रिऑर्गनायझेशन. जम्मू आणि काश्मीरचं रिऑर्गनायझेशन काय झालं, आपण लडाख बाजूला काढलेलं आहे आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवलेला आहे. आणि मग बघा आता करंट अफेअर्स कसं फ्लो होत येतं, तर आलं मग आपण सोनम वांगचुक जवळ आलं. मग तो मुद्दा काय आहे नक्की आणि लडाखवासियांचा त्याच्यावर काय स्टान्स आहे, त्यांच्या डिमांड्स काय होत्या, त्यांचे आंदोलन कशासाठी चाललं होतं, या गोष्टी सरळ सरळ प्री किंवा मेन्स मध्ये जरी नाही आल्या तरी या तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये फेस कराव्या लागतात. लक्षात. म्हणजे करंट अफेअर्स मधल्या गोष्टींचं सगळीकडच्या अँगलनं असणारं भान ज्याला म्हणतो आपण, ते तुम्हाला आहे का, हे फायनली तिथं. आणि युपीएससी फक्त अभ्यासाची एक्झाम नाही, युपीएससी ही पर्सनॅलिटीची एक्झाम आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गोष्टींची असणारं कनेक्शन काय, वेगवेगळ्या क्षेत्रांशी, मानवी जीवनाच्या घडामोडीमध्ये, जडणघडणीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी तुमचं कशा प्रकारचं इंटरेक्शन आहे हे चेक करणारी एक्झाम म्हणजे युपीएससी आहे. लक्षात घ्या. त्याला इंटरेस्ट घेऊनच करायला पाहिजे. ते आपल्या अकॅडमिक सारखं फक्त एक्झाम पुरतं पाठ्य टाकण्यासारखं अभ्यास इथं काम करणार नाही. प्रचंड इंटरेस्टनं लक्ष देऊन त्याच्यात रस घेऊन काम करायची गोष्ट म्हणजे युपीएससीचा अभ्यास आहे. ठीक आहे. चला, तर हा कायदा अगोदर अस्तित्वात होता, नंतर तो मागे घेतला गेला, बघितला आपण. रिऑर्गनायझेशन जम्मू आणि काश्मीर अँड द सबसिक्वेंट ऍप्लिकेशन ऑफ द इंडियन पिनल कोड. आता मग प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीरसाठी व्हाय सेपरेट कोड, इंडियन पिनल कोडच का नव्हता. ऑब्विसली ते आपल्याला माहितच आहे. 370 नुसार जम्मू आणि काश्मीरसाठी भारतात सामील होतानाच काही अटी आणि शर्तींवरच घेतलेलं होतं की, आणि त्यांनी हरिसिंग, महाराजा हरिसिंग जे आहेत त्यांनी म्हटलं होतं की अशा अशा गोष्टी असतील तर आम्ही तुमच्यात येऊयात, आणि त्यानुसार ते इमर्जन्सी झालेला सामंजस्य होतं. व्हाय सेपरेट कोड, जम्मू आणि काश्मीर स्पेशल स्टेटस होता आर्टिकल 370 300, आणि ते होतं याचाच अर्थ काय आहे तर तिथे इंडियन पिनल कोड लागू होत नव्हतं. आता ह्याचं करंट स्टेटस काय आहे, आरपीसी आत्ता तिथं अजिबात अस्तित्वात नाही, त्याच्याऐवजी आयपीसी तिथं लागू होतो. हे आपण वरी डिस्कस केलेलं आहे. चला, आता पुढं आहे नोटेबल डिफरन्सेस. इंडियन पिनल कोड पेक्षा रणबीर पिनल कोड मध्ये वेगळं काय होतं. म्हणजे जर दोन्ही सेमच असते तर मग काही वेगळं जम्मू काश्मीरसाठी वेगळं लागू आहे असं म्हणता येत नाही ना.
त्यांच्यासाठी त्यांनी वेगळं बनवलं, याचाच अर्थ आपल्यापेक्षा त्याच्यात काही वेगळ्या तरतुदी असायला पाहिजे. त्या काय आहेत ते आपण बघूया. दोन लार्जली सिमिलर, मगाशीच म्हटलं होतं, मेकॉलेने बनवलेल्या आयपीसी वर आधारितच बराचसा भाग होता, लार्जली सिमिलर, पण काही डिफरन्सेस आहेत. सम स्पेसिफिक प्रोव्हिजन्स रिफ्लेक्टिंग लोकल कन्सर्न्स. म्हणजे बघा, कुठलंही गव्हर्नमेंट, जसं आपली कॉन्स्टिट्यूशनच घ्या, कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना जगभरातल्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला गेला, परंतु त्याच्या तरतुदी अशाच केल्या गेल्या ज्या भारताला अनुकूल ठरतात. भारतातली जी एक डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या जाती आहेत, धर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत आणि वेगवेगळ्या रिजन्स आणि त्यांच्या नेसेसिटीज वेगवेगळ्या आहेत, त्याच्यावर बेस्ड आपली कॉन्स्टिट्यूशन अशी आपली, म्हणजे ती काही नुसती कॉपी पेस्ट केलेली गोष्ट नाही. ते वेगवेगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला कशी ती ऍप्लिकेबल होईल अशा प्रकारे त्याला मोल्ड केलं गेलं आणि मग तिला अप्लाय केलं गेलं. मग त्या तिथल्या जम्मू काश्मीर मधल्या लोकांच्या प्रथा, परंपरा, बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन काही गोष्टी रणवीर पिनल कोड मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आल्या होत्या आणि नॉट प्रेझेंट इन द ओरिजिनल आयपीसी. म्हणजे आयपीसी सारखा हा बऱ्यापैकी सिमिलर होता, तरी तो 100% तासाच्या तासा नव्हता. याच्यात अशा काही गोष्टी होत्या ज्या ओरिजिनल आयपीसीत नव्हत्या. त्या काय होत्या बघूया. काऊ स्लॉटर. डोगरा हे हिंदू डायनेस्टी आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम भरपूर पॉप्युलेशन आहे. जम्मू रिजन मध्ये हिंदू धर्मीय जास्त आहेत, तर काश्मीर रिजन मध्ये मुस्लिम धर्मीय जास्त आहेत. ठीक आहे. तर गो हत्या बंदी, आरपीसी इन्क्लुडेड स्ट्रायजेंट प्रोहिबिशन. स्ट्रायजेंटचा अर्थ असतो अतिशय कडक. परत व्होकॅब्युलरी. स्ट्रायजेंटचा अर्थ असतो अतिशय कडक किंवा तीव्र निर्बंध. प्रोहिबिशन्स ऑन काऊ अँड बोवाईन अॅनिमल. बोवाईनचा अर्थ काय असतो? गोवंशीय. सीसॅट. परत लक्षात घ्या, व्होकॅब्युलरीच कामाला येणार आहे. बोवाईन अॅनिमलचा अर्थ असतो गायीच्या वर्गे, गायीच्या वंशातले बाकीचे जनावर, त्यांच्या हत्येवर किंवा त्यांची स्लॉटर. स्लॉटरच हत्या आहे. तीव्र निर्बंध घालण्यात आले. रिफ्लेक्शन ऑफ कल्चरल प्रायोरिटीज ड्युरिंग द हिंदू डोगरा मोनार्की. राजे जे आहेत ते, त्यांचा धर्म हिंदू आहे आणि त्यामुळं गायीचं पावित्र्य जे आहे त्या हिशोबाने हा केलेला एक प्रोव्हिजन आहे. सेक्स्टॉर्शन. सेक्स्टॉर्शन काय असतं बघा, नुसती फक्त ही सेपरेट टर्म म्हणून सुद्धा क्वेश्चनच्या पोटेन्शियलची टर्म आहे. सेक्स्टॉर्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडं, त्या व्यक्तीचे काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, खास करून सेक्शुअल रिलेशनशी रिलेटेड, आणि मग मला एवढी एवढी पर्टिक्युलर अमाऊंट द्या, नाही तर मी हे डिस्क्लोज करेन, मी सोशल मीडियावर टाकेन, मी कोणाला तरी ईमेल करेन, तुमची माहिती माझ्याकडे आहे तर ती डिस्क्लोज न करण्यासाठी मी तुम्हाला ब्लॅकमेल करतोय एक प्रकार. आणि सेक्स्टॉर्शन हे एक प्रकारचं करप्शन आहे, लक्षात घ्या. एकतर पैसे द्या, नसेल तर सेक्शुअल रिलेशनची डिमांड करणं, अशा प्रकारच्या गुन्ह्याला सेक्स्टॉर्शन म्हणतो. मग भारतीय कायद्यांमध्ये सेक्स्टॉर्शन हे आयपीसी अंडर तर कव्हर्ड आहेच, परंतु काळ बदलतो तसे रिक्वायरमेंट कायद्याच्या बदलतात. त्यातलाच एक प्रकार आहे आयटी ऍक्ट. बघा, सेक्स्टॉर्शनचा आणि आयटी ऍक्टचा असा बघायला गेलं तर काय संबंध आहे असं वाटत नाही, परंतु आयटी ऍक्ट मध्ये सायबर क्राईम म्हणून, जसं आता मी म्हटलं की तुमच्याकडची अमकी अमकी व्हिडिओ क्लिप जी 4 चौघामध्ये उघड होऊ नये अशी आहे आणि ती मी डिस्क्लोज करेन, हा सायबर क्राईम आहे. आणि त्यामुळे आयटी ऍक्ट अंडर सुद्धा सेक्स्टॉर्शनशी रिलेटेड शिक्षेची तरतूद आहे. तर आपल्याला आयटी ऍक्ट सुद्धा सेपरेटली बघून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. चला, आपण रणवीर पिनल कोड मध्ये सेक्स्टॉर्शन विषयी काय आहे ते बघूया. आणि याचं खास वैशिष्ट्य काय आहे, हे फर्स्ट इंडियन ज्युरिडिक्शन. ज्युरिडिक्शन म्हणजे क्षेत्र, न्यायिक क्षेत्र. म्हणजे ज्युरिडिक्शनचा अर्थ काय असतो बघा,
जिथं तुमचा कायदेशीर हक्क चालतो ते क्षेत्र, ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. भारताचं पहिलं न्यायिक क्षेत्र आहे ज्याच्यात सेक्स्टॉर्शन विषयी किंवा सेक्स्टॉर्शनच्या विरोधात शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे आयपीसी मध्ये सुद्धा ती नव्हती त्यावेळेस, ती आरपीसी मध्ये होती. बघा काय म्हणताय. जम्मू अँड काश्मीर क्रिमिनल लॉ सेक्शुअल ऑफेन्सेस याच्यात अमेंडमेंट केली 2018 मध्ये. बघा आरपीसी कॅन्सल कधी झालंय? 2019 मध्ये. म्हणजे ते कॅन्सल होण्याचे जस्ट 1 वर्ष आधी ही अमेंडमेंट त्या सेक्शन एवढं महत्वाचं लक्षात ठेवायचे काय कारण नाही. 354 नुसार हे नवीन तरतूद ऍड केली गेली. द फर्स्ट इंडियन ज्युरिस्डिक्शन टू एक्सप्लिसिटलीचा अर्थ असतो अगदी स्पष्टपणे, उघडपणे, एक्सप्लिसिटली क्रिमिनलाइज सेक्स्टॉर्शन ॲज अ डिस्टिंक्ट ऑफेन्स. डिस्टिंक्ट म्हणजे स्पष्ट, वेगळा, खास. हा अमकी अमकी गोष्ट, हा गुन्हा समजला जाईल असं स्पष्टपणे सांगणार हे भारताचं पहिलं राज्य आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. चला नंतर वेगळं काय होतं याच्यात अजून? पब्लिक सर्वंटची डेफिनिशन सेक्शन 21 आरपीसी मध्ये ब्रॉडर डेफिनेशन ऑफ पब्लिक सर्वंट कम्पेअर टू द आयपीसी. इंडियन पिनल कोड पेक्षाही जास्त व्याप्तीची अशी ही व्याख्या जी आहे ती आरपीसी मध्ये आपल्याला सापडते. नंतर डावरी, डेथ अँड सायबर क्राईम्स. आता ओरिजिनल जो आरपीसी होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या तरतुदी नव्हत्या, का तर ही मॉडर्न गोष्टी आहेत जरा. हुंडाबळी, डावरी डेथ काय आहे? हुंडाबळी. आणि सायबर क्राईम आपल्याला माहित आहे. ओरिजिनल आरपीसी डिड नॉट हॅव स्पेसिफिक सेक्शन्स फॉर मॉडर्न इश्यूज. का नव्हत्या त्याच्यात? तर हे मॉडर्न इश्यूज आहेत, कम्प्युटर वगैरे आल्यानंतरचे इश्यूज आहेत. आणि याचं सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन 1932 आहे, बघितलंय आपण. त्यामुळे त्याच्यात नव्हतं. डावरी डेथ सेक्शन 304 आयपीसीचा आहे. सायबर क्राईम सेक्शन 4 आयपीसीचा आहे. या गोष्टी आरपीसीत नव्हत्या, व्हिच वर कव्हर्ड बाय द इंडियन पिनल कोड. मग आता हे सेक्शन महत्वाचे आहेत का? तर आपण एक्सपेक्ट करू शकतो. लक्षात घ्या, खास करून स्त्रियांच्या विरोधातल्या गुन्ह्यांच्या बाबतीत हे सेक्शन आणि कुठला गुन्हा याच्या मॅच द पेअर सारखा क्वेश्चन सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो. जसा एक आहे हुंडाबळीचं सेक्शन काय आहे? 304B. सायबर क्राईमचं सेक्शन काय आहे? आयपीसी. आता काल जसं बोललेलं प्रत्येक लेक्चर मध्ये आपण हे करणारच आहोत पहा, लक्षात घ्या. एकदम मायन्यूट रीडिंग. वाचताना सायबर क्राईम वर्ड आला की लगेचच आपण थांबून सायबर क्राईम काय आहे, आयटी ऍक्ट अंतर्गत सायबर क्राईमची डेफिनेशन काय आहे, कुठले कुठले क्राईम सायबर क्राईम समजले जातात त्याची लिस्ट. जसं साधी सिंपल एक एक्झाम्पल सांगतो लक्षात. आपण बऱ्याच वेळा काय करतो, ऑनलाईन जे पोर्टल्स आहेत विक्रीचे, शॉपिंगचे, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, बाकीचे बरेच आहेत, मिंत्रा वगैरे, तिथून एखाद्या वस्तूचा फोटो वगैरे बघून ती मागवतो. समजा एखादा शर्ट मागवला, ठीक आहे, आणि नंतर आल्यानंतर कळलं की हे फोटोपेक्षा खूपच लो क्वालिटीचा आहे, तर हा सुद्धा सायबर क्राईम आहे. लक्षात. सायबर क्राईम मध्ये फक्त एखाद्याला अश्लील मेसेजेस पाठवणे, चॅट्स पाठवणे, मग अशीच 2 मिनिटापूर्वी सेक्स्टॉर्शन म्हटलं तसं एखाद्याचे अश्लील व्हिडिओ बनवणे. आता तर एआय आलंय, एआयनं मॉर्फ केलेले व्हिडिओज बनवणे, हे सगळं तर सायबर क्राईम आहेच. एखाद्याची ऑनलाईन पैशाच्या दृष्टीनं फसवणूक ही तर सायबर क्राईम आहेच. परंतु जर युपीएससीच्या क्वेश्चनच्या ऑप्शन्स मध्ये हा आला की ऑनलाईन पैशाची फसवणूक सायबर क्राईम आहे, नंतर एखाद्याला लैंगिकतेच्या दृष्टीनं त्रास देणारे मेसेज देणं सायबर क्राईम आहे, एखाद्याची मॉडेस्टी डिस्टर्ब करणारा मेसेज पाठवणं सायबर क्राईम आहे, आणि आला क्वेश्चन हाय क्वालिटीचे फोटोज दाखवून लो क्वालिटीच्या वस्तू विकणं, तर आपण विचारात पडू की याला सायबर क्राईम म्हणायचंय का? तर ते सायबर क्राईम आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं जाऊन आयटी ऍक्ट डिटेल बघणं आणि त्यात सायबर क्राईमच्या डेफिनेशन पासून सुरुवात करून त्याच्यात कोणकोणते गुन्हे सायबर क्राईम कॅटेगरीत टाकलेले आहेत
हे डिटेल बघणं हे आपल्या कामाची गोष्ट आहे. ही आपल्या कामाची गोष्ट आहे. चला, which were covered by the Indian Penal Code, अशा काही गोष्टी होत्या त्या आरपीसीत नव्हत्या. आणि दुसऱ्या अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, जसं की मॅन्डेटरी डेथ सेंटेन्स होती. कुणाला जर एखाद्या जन्मठेप झालेल्या व्यक्तीनं मर्डर सारखा गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेप झालेली असेल तर त्याला मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरीच, त्याला काही दुसरा उपाय नाही, कंपल्सरीली मृत्यूदंडाची शिक्षा, अशा सारख्या प्रोव्हिजन्स रणबिल पेनल कोड मध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. परत तेच हा टॉपिक मी घेतलाय द हिंदूच्या एका न्यूजच्या फक्त एका लाईन मध्ये आलेल्या उल्लेखावर. सांगायचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला यूपीएससीचे काही क्वेश्चन्स असेही दिसतात जे जास्त चर्चेत नसतात परंतु कुठेतरी फ्लॅश होऊन गेलेले असतात. असे सुद्धा मुद्दे अतिशय सजग राहून उचलले पाहिजेत आणि मगच त्याला आपल्याला टॅकल करता येऊ शकेल आणि आपला अभ्यास जो आहे तो पसारा धरूनचा अभ्यास होईल, ज्याच्यातून आपल्या कामाच्या गोष्टी सुटण्याची शक्यता कमी राहील. अशाच प्रकारच्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करत राहूयात. परत तेच तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड असेल की या टॉपिकवर आपण बोललो तर बरं होईल, याच्या टॉपिकवर थोडंसं डिस्कस केलं तर बरं होईल, असे काही मुद्दे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, आपण त्याच्यावरही व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करूया. थँक्यू.